नमस्कार अँड वेलकम बॅक टू अ ब्रँड न्यू व्लॉग. मी डॉक्टर तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज आहे मकर संक्रांत आणि मी विचार केला की आज आपण तिळाचे लाडू बनवूया. आणि हा माझा फर्स्ट अटेम्प्ट आहे आणि हा अटेम्प्ट खूप सक्सेसफुल झाला. तर तिळाचे लाडू करायला आपल्याला हवं 1 वाटी तीळ, 1 वाटी शेंगदाणे आणि ही खूपच सिंपल प्रोसेस आहे. आणि सोबतच गूळ, हे गूळ इलाहाबादचं गूळ आहे म्हणून ह्याचा कलर असा डार्क ब्राऊन आहे. तर मी हे अशा या प्रमाणात साईड व्ह्यूने दाखवत आहे. या प्रमाणात मी तीळ आणि शेंगदाणे घेतलेले आहेत. तर आता आपण तापूया तवा आणि शेंगदाणे रोस्ट करायला ठेवूया. जसं शेंगदाणे रोस्ट होतात आणि त्याचा कलर चेंज व्हायला लागतो आणि त्याचे कवर हळूहळू निघायला लागतात तर गॅस ऑफ करून घ्यायचा आणि शेंगदाण्यांना साईडला एका प्लेटमध्ये काढायचं. आणि गॅस जसं आपण ऑफ केला आहे तसं लगेच तव्यावरती आपण ते तीळ टाकायचे आहेत आणि त्या तीळला जस्ट 3 to 4 सेकंड्स त्याला परतवायचं आहे. अजिबात गॅसचा फ्लेम चालू असताना तिळाला फ्राय करायचं नाही आहे, कारण तीळ इमिजिएटली त्याचा कलर चेंज करतात आणि वन्स त्याचा कलर चेंज झाला आहे तर ते तीळ कडू टेस्ट होणार आणि मग ते काही चांगले लागणार नाही. तर हे झालेत माझे तीळही रोस्ट आणि हलकासा ब्राऊन कलर त्याला आलेला आहे जो नव्हता येऊ द्यायचा होता. बट एनिवेज, तर मी एका साईडला कढई तापवायला ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये मी टाकणार आहे तूप. याच्यात मी जवळजवळ 3 to 4 टेबलस्पून तूप टाकलेलं आहे आणि हे तूप मेल्ट झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये टाकलेला गूळ आणि आता हे गूळ आणि तूप एकजीव होईपर्यंत गॅसची फ्लेम चालू ठेवायची. ऑफकोर्स मंद आचेवरती, गॅसची फ्लेम फुल करायची नाही आहे. साईडला मी हे शेंगदाणे मिक्सरमधून याचं कूट करून घेतलेलं आहे आणि सोबतच आता मी गॅसची फ्लेम ऑफ केलेली आहे आणि कढईमध्ये गूळ आणि तुपाचं मिश्रण हे असं या प्रकारचं दिसत आहे आणि हे वॉर्मच आहे आता. आणि सोबतच मी तिळालाही क्रश करून घेतलेलं आहे. साईडला मी थोडेसे तीळ काढून ठेवले होते ते गार्निशिंगसाठी, जे मी नंतर गार्निश करायला विसरून गेले. बट एनिवेज, जसे लड्डू तयार होतात तर लड्डूला फक्त एकदा याच्यावरून फिरवायचं आहे, अदरवाईज हे तीळ सोडून द्यायचे आहेत लड्डूच्या वरती. तर मी हे सगळं मिश्रण घेतलं आणि कढईमध्ये टाकलेलं आहे आणि आता आपल्याला हे, बिकॉज ते आता गरम आहे त्यामुळे मी स्पूनने त्याला मिक्स करत आहे. जसं हे सगळं व्यवस्थित मिक्स होतं तर इमिजिएटली आपल्याला छोटे छोटे गोल गोल बॉल्स लड्डूचे बनवून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे माझे हे लड्डू दिसत आहेत. बट येस, एक अजून गोष्ट मी ॲड करणार आहे, ती सगळ्यात इम्पॉर्टंट टिप आहे आणि ती अशी की लड्डू बनवून झाल्यावरती तुम्हाला ते 10 मिनिट्ससाठी डीप फ्रीझरमध्ये ठेवायचे आहेत सेट होण्यासाठी. आणि हे अशा प्रकारे माझे लड्डू तयार झालेले आहेत आणि इट लुक्स सो यम्मी आणि मला खूप आनंद वाटत आहे की मी ते सक्सेसफुली कंप्लीट केलं आहे. थँक्स फॉर वॉचिंग. डू नॉट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब.